सर्वांना सलाम. आपल्या सर्वांचे ऑनलाईन भक्तीमध्ये स्वागत आहे. विश्वास आहे की आपण सर्व यावेळेला आमच्यासोबत भक्तीमध्ये सामील आहात. जरी आपण आपल्या घरी आहोत, पूर्ण मनाने आणि उत्साहाने आपण ह्या भक्तीमध्ये देवाची स्तुती करूया, छोटीशी प्रार्थना करूया आणि आजची भक्ती आपण देवबापाच्या हातात देऊया. अतिपवित्र आमच्या जिवंत प्रभू परमेश्वर देव बाप्पा, आम्ही तुझे आभार मानत आहोत, तुला धन्यवाद देत आहोत. प्रभू परमेश्वर देव बाप्पा, ह्या सुंदर दिवसासाठी आम्ही तुझे खूप खूप आभार मानत आहोत की प्रभू, तू आम्हाला इतकं सांभाळलेलं आहेस, आमची काळजी घेत आहेस. रोज आणि रोज प्रभू तू आमच्यावर दया करत आहेस, त्यासाठी प्रभू आम्ही तुझे आभार मानत आहोत. पवित्र प्रभू, यावेळेला प्रभू परमेश्वर देव बाप्पा, जरी सर्वजण आपापल्या घरी आहेत तरी प्रभू परमेश्वर देव बाप्पा तुझ्या भक्तीमध्ये प्रभू परमेश्वर देव बाप्पा उपस्थित आहेत. आणि प्रभू परमेश्वर देव बाप्पा, आजची जी भक्ती आहे प्रभू, ती संपूर्णरित्या प्रभू परमेश्वर देव बाप्पा आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. गीतांचं प्रभू गायन, वाचन आणि प्रभू परमेश्वर देव बाप्पा जो संदेश आहे प्रभू परमेश्वर देव बाप्पा, संपूर्ण रीतीने प्रभू आम्ही तुझ्या हातात समर्पित करत आहोत. प्रभू परमेश्वर देव बाप्पा, आम्हाला सहाय्य कर, आम्हाला चालव. आणि प्रभू परमेश्वर देव बाप्पा, तुझं गौरव प्रभू आमच्याकडून करून घे, ही तुझ्याकडे विनंती करत आहोत. प्रभू परमेश्वर देव बाप्पा, जे ऐकणारे आहेत त्या सर्वांवर प्रभू तुझी प्रीती, तुझी कृपा, तुझी दया असू दे. प्रभू परमेश्वर देव बाप्पा, पुन्हा एकदा प्रभू आम्ही स्वतःला आणि प्रभू परमेश्वर देव बाप्पा आमच्या मंडळीला देखील प्रभू तुझ्या हातात समर्पित करत आहोत. छोटीशी प्रार्थना पवित्र येशूच्या नावात करत आहोत, म्हणून तू ऐक पित्या. आमेन. यावेळेला आपण देवबाप्पाच्या स्तुतीसाठी काही गीत गाणार आहोत. जगभर लोक घाबरलेले आहेत, पण आपला देवबाप आपली काळजी घेत आहे, आपल्याला सांभाळत आहे. म्हणून त्या पावन प्रभूचे आभार मानत त्याचे जय जयकार करूया. हिंदीमध्ये आपण हे गीत गाणार आहोत. पावन है वो प्रभु हमारा, उसकी जय जयकार करो. उसकी जय जयकार करो. निर्बल का बल है न्यारा, उसकी जय जयकार करो. जय हो, जय हो, जय हो, जय हो, जय हो, जय हो. प्रभु हमारा बड़ा महान, निर्बुद्धियों को देता ज्ञान. प्रभु हमारा बड़ा महान, निर्बुद्धियों को देता ज्ञान. पतितों के वो बचाता प्राण, पतितों के वो बचाता प्राण. उसकी जय जयकार करो. जय हो, जय हो, जय हो, जय हो, जय हो, जय हो. प्रभु की महिमा अपरंपार, जग का वो है तारणहार. प्रभु की महिमा अपरंपार, जग का वो है तारणहार. मानव से अपना आधार, मानव से अपना आधार. उसकी जय जयकार करो. जय हो, जय हो, जय हो, जय हो,
चलाता, उसकी जय जयकार करो। जय हो, जय हो, जय हो, जय हो, जय हो, जय हो। देवबाप्पाची स्तुती असो सुंदर गीतासाठी. भोवतालच्या परिस्थितीला आपण घाबरत नाही प्रियांनो, कारण परमेश्वराने आपल्या पवित्र शास्त्रामध्ये अनेक अभिवचने प्रॉमिसेस आपल्याला केले आहेत. म्हणून कुठल्याही गोष्टीला आम्ही भिणार नाही, तर त्याच्या वचनांवर आपण विसंबूत राहूया. स्टँडिंग ऑन द प्रॉमिसेस ऑफ क्राइस्ट माय किंग. Standing on the promises of Christ my King, through eternal ages let His praises ring. Glory in the highest I will shout and sing, standing on the promises of God. Standing, standing, standing on the promises of God my Savior. Standing, standing, standing on the promises of God, standing on the promises that cannot fail. When the howling storms of doubt and fear assail, by the living word of God I shall prevail. Standing on the promises of God. Standing, standing, standing on the promises of God, my Savior. Standing, standing, standing on the promises of God. Standing on the promises that now can sing. Perfect praise and cleansing in the blood for me. Standing in the liberty where Christ makes free. Standing on the promises of God. Standing, standing, standing on the promises of God, my Savior. Standing, standing, I am standing on the promises of God, standing on the promises of Christ alone, bound to Him eternally by love's strong call, overcoming daily with the Spirit's word, standing on the promises of God. Standing, standing, standing on the promises of God, my Savior. Standing, standing, I am standing on the promises of God. Standing on the promises I shall not fall, listening every moment to the Spirit's call, resting in my Savior as my all in all, standing on the promises of God. Standing, standing, standing on the promises of God, my Savior. Standing, standing, I'm standing on the promises of God. देवबाप्पाची स्तुती असो ह्या सुंदर गीतासाठी. ह्या वेळेला आपण सिस्टर मावची यांच्याकडून काही सूचना ऐकणार आहोत. आज 3 मे 2020. आजच्या काही सूचना आहेत. आजच्या भक्तीमध्ये सर्वांचं स्वागत करते. काही वाढदिवस आहे
आज 3 मे रोजी मिसेस संगीता अमोल जाधव तसेच विश्वास वाघमारे यांचा वाढदिवस आहे. या प्रियजनांसाठी आपण आपल्या कौटुंबिक आणि वैयक्तिक प्रार्थनेत आठवण ठेवावी. त्याचप्रमाणे 4 मे रोजी मिसेस एन रेव्हरंड हिडदुगीकर यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. या अभयतांसाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आपल्या मंडळीतील प्रभाकर गायकवाड, डेव्हिड पाडळे, खिलारे अंकल तसेच सिस्टर थोरात यांच्या आरोग्यासाठी विशेष प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी. लॉकडाऊन काळात एबिनेझर आहरोन हे पुणे या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर प्रार्थीन हा कल्याण या ठिकाणी आहे. ह्या लेकरांचे नगर येथे येण्यासाठी जे मार्ग आहे ते मार्ग मोकळे व्हावे यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी. बुधवारी आपल्या नियोजनाप्रमाणे बायबल स्टडी 7 वाजता टीम लिंक ॲप आहेत. तरी आपले जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आधी या ठिकाणी पाळकर साहेबांकडे पाठवायचे आहेत. 22 मार्च पासून आजपर्यंत आपल्याला चर्चमध्ये एकत्रित भक्तीसाठी येता येत नाही. त्यामुळे आर्थिक प्रश्न देखील निर्माण झालेला आहे. तरी सभासदांनी आपले मार्च एप्रिल महिन्याचे दशांश अर्पण उपकार स्तुती आपणास जसे जमल तसं पाळक साहेबांकडे आणून द्यावेत अशी मी सर्वांना विनंती करते. आपल्या रोजच्या मननासाठी सर्वांचे आभार मानते. रोजच नवीन वचन हे ऐकायला मिळतं. याबद्दल देखील मी जे मननासाठी तयारी करतात त्यांना धन्यवाद देते आणि पुढील जे काही मनन देणार आहेत त्यांच्यासाठी शुभेच्छा देते. आज आपण जर पाहिले तर जागतिक परिस्थिती या कोरोना व्हायरसमुळे कठीण झालेली आहे. तरी ही परिस्थिती लवकरात लवकर त्याच्यामध्ये बदल व्हावा यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. धन्यवाद. या प्रियांनो, आपण यावेळेला परमेश्वराजवळ आपण प्रार्थना करूया. काही मुद्दे आपल्या समोर मांडण्यात आलेले देखील आहेत, जे विशेष करून वाढदिवस आहेत आणि त्याच रीतीने जे आजारी लोक आहेत आपल्या मंडळीतले आणि मंडळीतून जे प्रियांनो बाहेर लोक जातात त्यांच्यासाठी देखील आपण यावेळेला प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू. भयास योग्य स्तुतीस पात्र थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वर, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो. आज पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर तुझ्या चरणाजवळ प्रभू आम्हा सगळ्यांना बसण्यासाठी तू सुंदर संधी दिली आणि प्रभू परमेश्वर मागील दिवसांसाठी देखील आम्ही तुझे आभार मानत आहोत की आम्हा प्रत्येकाचं प्रभू शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक रीतीने प्रभू परमेश्वर तू काळजी घेत आलेला आहे. आज देखील प्रभू परमेश्वर वेगवेगळ्या रीतीने प्रभू परमेश्वर तुझी उपासना वेगवेगळ्या ठिकाणी चालू असताना प्रभू तुझ्या सर्व प्रभू परमेश्वरा विश्वासणाऱ्यांवरती प्रभू विपुल दया आणि कृपा प्रभू परमेश्वर दिल्याबद्दल आम्ही आभार मानतो. यावेळेला प्रभू परमेश्वर या यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून प्रभू परमेश्वर जे कोणी प्रभू परमेश्वर तुझी भक्ती करत आहेत प्रभू त्या सर्वांवरती देखील तुझी दया आणि कृपा असू दे. आशीर्वादित कर आणि प्रभू त्या सर्वांच्याद्वारे प्रभू सेवकांचं नाही, मनुष्याचं नाही, मंडळीचं नाही, तर प्रभू तुझं गौरव प्रभू त्या ठिकाणी असू दे. आज आम्ही प्रभू परमेश्वर विशेष करून प्रार्थना करत आहोत मंडळीतील प्रभू ज्या प्रियजनांची प्रभू परमेश्वर या आठवड्यामध्ये वाढदिवस आहेत प्रभू त्यांना तुझ्या कृपेमध्ये प्रभू परमेश्वर तू घे. सिस्टर संगीता आणि त्याच रीतीने प्रभू परमेश्वर वाघमारे अंकल यांच्यावर आम्ही तुझी कृपा मागत आहोत. या आठवड्यामध्ये प्रभू त्यांचा जो वाढदिवस त्यांना प्रभू पाहायला तू मिळत आहे त्याप्रमाणे प्रभू परमेश्वर तुझ्या आशीर्वादांची ओतणी देखील प्रभू तू त्यांच्यावर कर. आमचा विश्वास आहे प्रभू त्यांच्या जीवनाला आणि त्यांच्या प्रिय कुटुंबाला आपल्या हातामध्ये तू घेतलेला आहे. कुठल्याही प्रकारची उणीवता प्रभू जाणू देऊ नको, परंतु आध्यात्मिक रीतीने प्रभू त्यांच्या प्रभू परमेश्वर जीवनाला प्रभू तू अधिक आशीर्वादित कर आणि त्यांच्याद्वारे कुटुंब देखील आशीर्वादित होईल असं तू होऊ दे. आम्ही धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर विशेष करून प्रभू आमच्या देखील प्रभू परमेश्वर लग्नाच्या वाढदिवसासाठी की प्रभू येथपर्यंत जसं तू आम्हाला चालवलं वेगवेगळ्या रीतीने प्रभू परमेश्वर तुझी उपासना प्रभू परमेश्वर आम्ही करत आलेलो असताना प्रभू हा देखील
वेगळ्या रीतीचा अनुभव प्रभू परमेश्वर आम्हाला तू दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या दोन्ही मुलांसाठी देखील तुझे आभार मानतो, दिलेल्या ज्ञानासाठी, बुद्धीसाठी. त्याच रीतीने प्रभू आम्ही प्रार्थनेमध्ये आठवण करत आहोत जे मंडळीतील आजारी लोक आहेत. प्रभू परमेश्वर, विशेष करून प्रभू गायकवाड अंकल, पाडळे अंकल, थोरात आंटी, खिलारे अंकल, प्रभू असे ह्या आमचे प्रियजन प्रभू परमेश्वर आपल्या आजारपणामुळे प्रभू ते खरोखर बिछाण्यावरती आहेत, त्यांना तू सहाय्य कर. प्रभू परमेश्वर आम्ही आभार मानत आहोत की प्रभू परमेश्वर घरातल्या प्रियजनांना देखील तू सहाय्य करत आहे, त्यांच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला देखील प्रभू तू मदत करत आहे. आणि खरोखर प्रभू त्यांच्याशी हितगुज करून या आजारपणातून देखील प्रभू परमेश्वर तुझं गौरव प्रभू तू निश्चित करून घेत आहेस, आमचा विश्वास आहे. प्रभू खिल्लारे अंकलसाठी विशेष प्रार्थना. प्रभू एकटे ते राहत आहेत, परंतु प्रभू त्यांची गरज आपल्या पवित्र भंडारातून तू पूर्ण करत आहे, त्यांच्याबरोबर तू राहत आहेस, म्हणून तुझे आभार मानतो. प्रभू आम्ही त्याच रीतीने मंडळीतून प्रभू जे प्रियजन प्रभू परमेश्वर अत्यावश्यक सेवेसाठी प्रभू बाहेर जावं लागत आहे, प्रभू अशा त्या आमच्या सर्व प्रियजनांना तुझ्या कृपेमध्ये तू घे. आणि प्रभू परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांवर देखील प्रभू तुझे आशीर्वाद असू दे. कुठल्या प्रकारचा प्रादुर्भाव त्यांना होऊ देऊ नको. सुरक्षित बापा परमेश्वर, नुसतं प्रभू परमेश्वर शरीरच नाही, मनाने आणि आत्मेने देखील बापा त्यांना तू स्पर्श कर. आम्ही प्रभू परमेश्वर विशेष करून सर्व आमच्या प्रभू राज्यासाठी, आमच्या भारत देशासाठी, जगाच्या पाठीवर प्रभू वेगवेगळ्या रीतीने या प्रभू परमेश्वर आजारपणामुळे प्रभू लोक खरोखर मरत आहेत, काही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत आहेत. बापा त्यांच्यावर दया कर. तू कृपाळू देव आहेस, तू दयावान देव आहेस, आमचा विश्वास आहे. जे कोणी प्रभू परमेश्वर त्यांची काळजी घेत आहेत, डॉक्टर नर्सेस सेवा करत आहेत, प्रभू त्यांच्यावर देखील विपुल तुझा मोठा आशीर्वाद असू दे. पोलीस यंत्रणा, सरकारी प्रभू परमेश्वर अधिकारी, राजकीय पुढारी आणि प्रभू आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि प्रभू परमेश्वर सर्व मंत्रिमंडळ प्रभू यांना शहाणपण बुद्धी दे. जगातल्या सर्व राजकीय लोकांवरती बापा तुझा विशेष वरदहस्त असू दे. आणि या दिवसांमध्ये अधिक प्रभू परमेश्वर तुझ्या नावाला लोक ओळखतील असं कार्य तू करून घे. पुन्हा एकदा प्रभू आम्ही प्रभू परमेश्वरा आमची भक्ती प्रभू परमेश्वर ही तू मान्य करशील. आम्हा प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये घे. या उपासनेचा चालक, मालक आणि मार्गदर्शक बापा तूच हो. येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून ते. यावेळेला आपण एक शास्त्रभाग प्रियानो वाचूया. आणि आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडला आहे तो नवीन करारामधून योहान कृष्णवर्तमान याचा 21वा अध्याय आहे आणि 1 ते 6 वचने जे आहेत अभिज्ञा आपल्यासाठी यावेळेला वाचू. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडला आहे तो योहान कृष्णवर्तमान ह्याचा 21वा अध्याय 1 ते 6 वचने आपण वाचूया. योहान कृष्णवर्तमान ह्याचा 21वा अध्याय 1 ते 6 वचने. त्यानंतर तिरबियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रगट झाला आणि तो ह्या प्रकारे प्रगट झाला. शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, गालिलातील काना येथील नथनेल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांपैकी दुसरे 2 जण हे एकत्र जमले असता शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, मी मासे धरावयास जातो. ते त्याला म्हणाले, आम्हीही तुझ्याबरोबर येतो. तेव्हा ते निघून मचव्यात बसले, पण त्या रात्रीत त्यांनी काहीही धरले नाही. मग पहाट होत असता येशू समुद्रकिनारे उभा होता, तथापि तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे का? त्यांनी त्याला उत्तर दिले, नाही. त्यांनी त्याला म्हटले, मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाक, म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून त्यांनी ते टाकले. तेव्हा माशांचा घोळका लागल्यात ते त्यांना ओढवेना. परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित करू. सर्वांना सलाम ख्रिस्तामध्ये. माझा विश्वास आहे तुम्ही सर्वजण निरोगी आणि आनंदी आपलं जीवन जगत आहात. आज खरं तर प्रभू भोजनाचा दिवस आहे, परंतु प्रियानो लॉकडाऊनमुळे आपण हा प्रभू भोजनाचा विधी आपण करू शकत नाही. आपल्या घरामध्ये आपण प्रार्थना आणि देवाने जो आपल्याला वेळ दिलेला आहे त्यामध्ये आपण घालवत आहोत. तरी देवापाची स्तुती असो, ज्यावेळेला आपल्याला हे लॉकडाऊन संपेल आणि आपण सर्व सहभागितेमध्ये येऊ त्यावेळेला आपण
प्रभू भोजनाचा विधी मोठ्या आनंदाने उत्साहाने करूया, कारण आपल्याला त्यावेळेला अधिक चांगल्या रीतीने ती किंमत जी आहे किंवा महत्त्व जे आहे प्रभू भोजनाचं ते आपल्याला समजलेलं असेल. आणि म्हणून सहभागिता जर आपल्याला नाही आहे त्या ठिकाणी, आपल्याला प्रभू श्री ख्रिस्तांनी इतरांबरोबरची सहभागिता सांगितलेली आहे आणि त्यांच्याबरोबर आपल्याला ही भाकर घ्यायची आहे. आणि तसं जर नसेल तर मला असं वाटतं की त्या प्रभू भोजनाला प्रियानो आपण फार महत्त्व देत नाही. आणि म्हणून लॉकडाऊनसाठी संपण्यासाठी आपण प्रार्थना करूया की परमेश्वर आपल्या लवकर मंदिरामध्ये घेऊन येईल. आणि आजपासून प्रियांनो आम्ही एक नवीन आणखीन एक थोडासा उपक्रम चालू करत आहे, आणि तो म्हणजे जो मागील आठवड्याचा संदेश आहे त्यावरती आम्ही काही प्रश्न विचारू. म्हणजे एकच प्रश्न असेल तो, आणि त्या प्रश्नाचं अचूक उत्तर जो आधी देईल लाईव्ह चॅटमध्ये, जे साईडला त्या ठिकाणी आहे, त्याला बक्षिसाच्या यादीमध्ये प्रियांनो आम्ही टाकणार आहोत. आणि म्हणून जो कोणी पहिलं अचूक उत्तर देईल तर त्या व्यक्तीचं नाव आम्ही त्या ठिकाणी नमूद करून ठेवू, आणि लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही बक्षीस देखील प्रियांनो त्यांना देणार आहोत. काय देऊ हे आम्ही नंतर ठरवू, पण बक्षीस मात्र तुम्हाला देणार आहे. तर मागील आठवड्यामध्ये जो प्रश्न जो संदेश होता त्याच्यावरती जो प्रश्न आहे तो म्हणजे की विश्वास म्हणजे काय, हे आपलं शीर्षक होतं, आणि त्याचे 4 मुद्दे काय आहेत. विश्वास काय आहे हा संदेश प्रियानो तुम्ही ऐकलेला असेल. तर आता लाईव्ह चॅटमध्ये जो अचूक उत्तर देईल आणि सर्वात आधी देईल ते आम्ही त्या ठिकाणी त्याचं नाव त्या ठिकाणी घेणार आहोत. तर तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये असाल तर लवकर त्या ठिकाणी उत्तर द्या. आणि पुढच्या आठवड्यामध्ये देखील आज जो संदेश होणार आहे त्या संदेशावरती त्या नंतर प्रियानो प्रश्न विचारले जाणार आहेत. तर कृपा करून हा एक नवीन उपक्रम आहे आणि किती जणांचा सहभाग आहे ते आपण पाहणार आहोत. यावेळेला आपल्यासाठी जो शास्त्रभाग प्रियानो काढलेला आहे आजच्या मन्नासाठी, आणि तो म्हणजे योहान कृष्णवर्तमान 21वा अध्याय आणि 1 ते 6 वचनं जी आहेत यावेळेला प्रियानो आपण ती वाचलेली आहेत. योहान कृष्णवर्तमान त्याचा 21वा अध्याय आणि 1 ते 6 वचने जे आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचं त्या ठिकाणी पुनरुत्थान झाल्यानंतर वेगवेगळ्या रीतीने त्याने आपल्या शिष्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि सुरुवातीला दर्शन ज्या वेळेला त्याने दिलं त्यावेळेला थोमा त्या ठिकाणी नव्हता, आणि मग त्यानंतर 8 दिवसाने पुन्हा एकदा ज्या वेळेला थोमा त्यांच्याबरोबर होता त्यावेळेला देखील प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलेलं आहे. आणि आज मात्र या ठिकाणी आपण जो 21वा अध्याय आहे त्याचीच श्रृंखला आपण पुढे पाहत आहोत. आणि मग तिथं शीर्षक दिलेलं आहे की येशूचे तिरबिया समुद्राजवळ 7 शिष्यास दर्शन झालेले आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताचं हे जे दर्शन आहे ते 7 शिष्यांना त्या ठिकाणी झालेलं असताना आपण पाहणार आहोत की माझा आजचा जो संदेशाचं शीर्षक आहे तो म्हणजे पेत्राचा आवेश. पेत्राचा आवेश. आज काही 4 मुद्दे मी तुमच्यासमोर मांडणार आहे, आणि मग पुढील रविवारी आपण याच शास्त्रभागामधून पुढचा जो संदेश आहे तो आपण प्रियांनो ऐकणार आहोत. आणि म्हणून 2 भागामध्ये हा मी संदेश तयार केलेला आहे. तर आजच्या संदेशामध्ये जाण्याआधी एक लहानशी आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही विशेष तुझे आभार मानत आहोत. भक्तीमध्ये प्रभू आमच्याबरोबर तू येतपर्यंत राहिला. आम्हा सर्व प्रियजनांवरती तुझी कृपा दया दिलीस. आणि यावेळेला देखील प्रभू जे प्रियजन आपल्या कुटुंबासमवेत प्रभू तुझ्या चरणाजवळ बसलेले आहेत, अशा प्रभू परमेश्वर 2-3 प्रभू परमेश्वर तुझ्या वचनाप्रमाणे तुझा आशीर्वाद प्रभू तू दिलेला आहे. आणि प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. जिथे 2-3 एकत्र येतात त्या ठिकाणी मी आहे असं म्हटलं असताना प्रभू आम्ही प्रार्थनेमध्ये आभार मानतो. वेगवेगळ्या रीतीने या प्रभू यूट्यूबच्या माध्यमाद्वारून प्रभू परमेश्वराची उपासना आम्ही करत आहोत. प्रभू तू आशीर्वादित कर. ये प्रभू मनुष्याचं शहाणपण नाही, परंतु प्रभू आत्म्याचं मार्गदर्शन आम्हा प्रत्येकाला मिळू दे. आणि मनुष्याचं नाही तर प्रभू तुझं गौरव असू दे. येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तो ऐक बापा, आमेन. तिसऱ्यांदा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दर्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे प्रियांनो. आणि
हे जे 7 जण आहेत त्यांच्याबद्दल देखील प्रियांनो वचनामध्ये आपल्याला चांगलं पाहायला मिळत आहे की पहिल्या वचनापासून लिहिलेलं आहे, त्यानंतर तिबिरियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रकट झाला आणि तो या प्रकारे झाला. शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, गालिल्यातील काना येथील नथनेल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांपैकी दुसरे 2 जण हे एकत्र जमले असता शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, मी मासे धरावयास जातो. ते त्याला म्हणाले, आम्हीही तुझ्याबरोबर येतो. तेव्हा ते निघून माचव्यात बसले, पण त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना तिसऱ्यांदा आता तो प्रगट होणार आहे. अजून आपण त्या पुढच्या शास्त्र भागात जाणार आहोत. पण प्रश्न असा प्रियांनो आपण पाहत आहोत की काय असं घडलं की ज्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताला आता ते कुठल्या एका खोलीमध्ये नाही, परंतु समुद्रावरती आणि समुद्राच्या किनाऱ्यावरती त्या ठिकाणी त्याने दर्शन दिलेलं आहे. आणि जसं आपण 3ऱ्या वचनामध्ये वाचलेलं आहे की शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, मी मासे धरावयास जातो. आणि मग बाकीचे त्याला होला हो म्हणायला लागले. ते म्हणाले, आम्हीही तुझ्याबरोबर येतो. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती मारल्यानंतर 3ऱ्या दिवशी तो पुन्हा एकदा उठला. उठल्या दिवशीच प्रियांनो त्या दिवशी त्याने सर्व बाकीच्या शिष्यांना दर्शन दिलं. थोमा नव्हता, त्या थोमाला सुद्धा 8 दिवसानंतर त्याने दर्शन दिलेलं आहे. आणि ते सर्वजण त्यावेळेला त्या घरामध्ये होते, प्रार्थना करत होते, घाबरलेले होते. आता मात्र असं दिसून येत आहे की त्यांची भीती आता निघून गेलेली आहे. आणि पेत्र आणि बाकीचे जे शिष्य आहेत ते यरुशलेमवरून ते गालिला जवळील तिबिरिया जो समुद्र आहे त्या ठिकाणी ते एकत्र आलेले आहेत. म्हणजे सर्व काही आता समाप्त झालेलं आहे असं त्यांना वाटायला लागलं. आणि म्हणून आपल्याकडे आता वेळ आहे. आणि पेत्राने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की पेत्राने स्वतः त्या ठिकाणी पुढाकार घेऊन म्हटलेलं आहे की मी मासे धरावायला जातो. तो बोलला आणि मग बाकीचे त्याला होला हो म्हणायला लागले. आता तो पेत्र आहे आणि तो जर बोलत आहे की मासे धरायला जायचं आहे, तर बाकीचे पण त्याला हो म्हणायला लागले. म्हणजे बाकीच्यांनी सुद्धा थोडासुद्धा विचार केला नाही की आपण या कृतीला साथ द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे. एक जण हो म्हटला की सगळे त्याच्या मागे हो म्हणायला लागतात, कारण एक प्रकारचं त्या ठिकाणी दबाव असल्यासारखं वाटत आहे. पेत्राने पण का असं म्हटलेलं आहे? कदाचित त्याला असं वाटलं असेल की मोकळा वेळ आहे, आपण काही काम या ठिकाणी करत नाही आहे, तर पूर्वी जे आपण व्यवसाय करत होतो, चला आपण तोच व्यवसाय किंवा तो मासे धरण्याचं काम आपण यावेळेला करूया. कदाचित असं पण असू शकेल की त्यांचा जो व्यवसाय आहे त्यामधून त्यांना जी उपजीविका मिळत होती, कदाचित त्यांना वाटत असेल की दुसऱ्यावरती विसंबून न राहता चला आपण आपल्या स्वतःवरती आपल्या कष्टांनी आपण स्वतः आपला जो उदरनिर्वाह आहे तो आपण चांगल्या रीतीने करून घेऊया. असं असू शकतं की कदाचित त्यांना घरात जात असताना त्यांच्या पत्नीला त्यांना दाखवायचं आहे की बघ मी एवढं सगळं काही कमवून आणलेलं आहे, आणि मग ते एक चांगले पती म्हणून त्यांना त्या ठिकाणी दाखवायचं आहे. विरोगणा म्हणून त्यांनी मासे धरण्याचं काम केलेलं नाही आहे, परंतु अगदी स्पष्ट आहे की पेत्राने जो आहे त्याचा जो पूर्वीचा व्यवसाय होता त्याच्यासाठी तो परत एकदा तिकडे वळालेला आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला तो मासे धरणारा नाही परंतु माणसे धरणारा होशील हे जे सांगितलं होतं ते मात्र आता त्याच्या जीवनामध्ये थोडंसं कमी दिसायला लागलेलं आहे. पण झालं काय बघा, जेव्हा तो म्हणाला मी मासे धरावयास जातोय, बाकीच्यांनी पण त्याला थांबवलं नाही किंवा त्याला नकार दिला नाही, पण हो म्हणाले. आणि मग पुढे म्हटलेले तेव्हा ते निघून माचव्यात बसले आणि ते निघूनही गेले. पुढं काय झालं, पण त्या रात्री त्यांनी काही धरले नाही. मासे धरायला नाहीतरी सगळेजण मासे धरणारे जे लोक असतात ते रात्रीच्याच वेळेला जातात, कारण मासे जास्त रात्रीच्या वेळेला पाण्याच्या वर येत असतात.
दिवसा त्या ठिकाणी पक्षी त्यांच्यावरती हल्ला करतात म्हणून पाण्याच्या खालच्या भागामध्ये ते असतात, रात्रीच्या वेळेला ते खूप वर येतात. पण त्यांनी त्या दिवशी काहीच पकडलं नाही. हे एक आश्चर्याची गोष्ट आहे. मासे धरणारे पटाईत आहेत, चांगली माणसं आहेत, त्यांना प्रशिक्षण चांगलं आहे, त्याच्यामध्ये त्यांचा व्यवसाय त्यांनी केलेला आहे, पण त्या रात्रभर त्यांनी काही पकडलेलं नाही. ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. कारण त्याचं हे पण आहे की परमेश्वराने खरं तर मुद्दामून त्यांना काही पकडूच दिलं नसेल. काही वेळेला अशा गोष्टी होतात की खूप चांगला एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीमध्ये चांगला पटाईत असतो, त्याला त्याचं ज्ञान असतं, पण ज्या वेळेला खरोखर कधी कधी परिस्थिती अशी येते की त्याच्या हाती त्याचं ज्ञान जे आहे ते त्याला काही उपयोगाला येत नाही आणि मग निराशा त्याच्या हाती लागत असते. पेत्राने सुरुवात केली आणि पेत्राने सुरुवात केल्यामुळे बाकीच्यांनी देखील प्रियांनो त्याच्या मागे लागलेले आहेत. मी आज तुमच्यासमोर 4 असे मुद्दे मांडत आहे की काय असं घडलं की ज्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना त्या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे. माझा जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे त्यांच्या परिस्थितीनुसार प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दर्शन दिलेलं आहे. काय परिस्थिती आहे? पहिला मुद्दाच आहे त्यांच्या परिस्थितीनुसार प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दर्शन दिलेलं आहे. वेळ काय आहे बघा प्रियानो, 4थं वचन म्हणत आहे त्या ठिकाणी, योहान 21 आणि 4थं वचन. मग पहाट होत असता येशू समुद्र किनाऱ्यावर उभा होता, तथापि तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखलं नव्हतं. त्यांनी ओळखले नव्हते की तो येशू आहे म्हणून. पण आता सकाळच्या वेळेला त्यांची परिस्थिती बघा काय आहे प्रियानो. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या त्या कठीण परिस्थितीमध्ये, हताश झालेल्या परिस्थितीमध्ये त्यांना आता या ठिकाणी सकाळच्या वेळेला दर्शन दिलेलं आहे. वाचत असताना असं वाटत असतं की पहाटे त्यांनी का दर्शन दिलं? त्याने रात्रीच ते ज्या वेळेला पेत्र निघाला आणि सगळेजण मचवत बसले त्याच वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने जर त्यांना थांबवलं असतं तर किती बरं झालं असतं, त्यांचे श्रम वाचले असते. पण प्रभू येशू ख्रिस्ताने तसं नाही केलं, त्यांना जाऊ दिलं. ते हताश झाले त्यांच्या प्रयत्नांमध्ये की ते विफल झाले आणि मग सकाळच्या वेळेला त्या ठिकाणी प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि यावेळेला तो दर्शन कुठं दिलेला आहे? तो त्यांच्याबरोबर पाण्यावरून चालत गेला नाही त्यांच्याजवळ, परंतु तो समुद्राच्या किनाऱ्यावरती उभा राहिलेला आहे. मागच्या वेळेला प्रियांनो आपण ती घटना पाहिलेली आहे की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना आज्ञा दिली होती आणि म्हणून ते प्रियांनो त्या ठिकाणी नावेमध्ये बसून चालले, वारा तोंडाचा होता आणि त्यांना ते हाकण्यास फार कठीण जात होतं. त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त स्वतः पाण्यावरती चालून आला होता आणि मग पेत्राने सुद्धा त्या ठिकाणी बघितलं आणि तो म्हणाला मला सुद्धा पाण्यावरती चालून येऊ दे. पण प्रियांनो यावेळेला आता मात्र प्रभू येशू ख्रिस्त समुद्राच्या किनाऱ्यावरती उभा आहे आणि त्यांच्या जीवनाकडे प्रियांनो तो पाहत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आज देखील प्रियांनो ज्यावेळेला मनुष्य हताश होतो, त्याच्या प्रयत्नांनी प्रियांनो तो सर्व काही त्याला संधी देतो करण्यासाठी आणि मग ज्या वेळेला तो एकदमच निराश होतो, ज्या देवाकडे त्याने पाहायला पाहिजे होतं तिकडे जर तो पाहत नाहीये, तर त्याच्या परिश्रमांसाठी परमेश्वर संधी देतो आणि मग त्या ठिकाणी प्रियांनो त्यांना सहाय्य करत असतो. आपल्याला या ठिकाणी प्रियांनो एक सुखद गोष्ट अशी आहे की परमेश्वर जो आहे तो आपल्या प्रयत्नांना पाहतच नाही आहे असं होत नाही आहे. यांचे सगळे प्रयत्न जे चाललेले आहेत मासे धरण्यासाठी, म्हणजे पोटाच्या उपजीविकेसाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत कदाचित, आणि परमेश्वर त्यामध्ये त्यांना ताबडतोब थांबवत सुद्धा नाही आणि ताबडतोब त्यांना लगेच यश पण देत नाही आहे, परंतु तो थांबलेला आहे आणि वाट बघत आहे. आणि मग आपल्याला त्या ठिकाणी एक आशादायी गोष्टी जी आहे ती दिसून येते प्रियांनो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वतः प्रगट होणं त्याने त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांना केलेलं आहे. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील प्रियांनो जी परिस्थिती असते त्या परिस्थितीनुसार परमेश्वर आपल्याला दर्शन त्या ठिकाणी देत असतो. काही लोकांना वाटत असतं की परमेश्वरा काय माझी परिस्थिती, तुझं माझ्याकडे लक्ष नाही का मी असं माझं जीवन जगत आहे. आणि त्यांच्या त्या परिस्थितीमध्ये ते वेगवेगळ्या रीतीने मग कदाचित एखाद्याला शारीरिक आजार असेल, मानसिक काहीतरी टेन्शन असेल, आर्थिक काहीतरी चणचण असेल, मनुष्य त्याच्या हातपाय सगळीकडे हलवत असतो
आणि ज्यावेळेला संपूर्ण रीतीने निराश होतो त्यावेळेला देवाकडे तो हाक मारत असतो. पण चांगली गोष्ट ही आहे की देव त्यावेळेला सोडत नाही प्रियानो. त्यावेळेला सुद्धा प्रियानो त्याच्या विश्वासणाऱ्या त्याच्या भक्तांना जर त्या ठिकाणी त्यांनी हाक मारलेली आहे तर त्यांना तो दर्शन देत असतो. परिस्थितीनुसार प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलेलं आहे. दुसरा मुद्दा मी त्याच्यामध्ये प्रियानो बघत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने काय असं घडलं की तो त्याने दर्शन दिलंय. तर त्याने दर्शन त्यांना ताबडतोब दिलं नाही किंवा त्यांना थांबवलं नाही. मागाशी मी जसं म्हटलं तर त्यांना दर्शन जे आहे ते हळवा रीतीने त्यांच्या समोर तो प्रगट झालेला आहे. 4थ्या वचनामध्ये प्रियानो त्या ठिकाणी म्हटले, मग पहाट होत असता येशू समुद्रावर उभा होता, तथापि तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते. पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने याआधी सुद्धा त्यांना 2 वेळा दर्शन दिलेलं आहे आणि तो दारं खिडक्या खोली बंद असताना आतमध्ये शिष्य बसलेले असताना देखील तो हळवा रीतीने प्रभू त्या ठिकाणी आलेला आहे. आल्यानंतर त्यांनी पाहिल्यावरती प्रियानो त्या ठिकाणी त्यांना आधी विश्वास बसला नाही. त्यांना वाटलं तो भूत आहे. पण त्याचं प्रगट होणं ते सावकाश त्या ठिकाणी झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने एकदम अचानक रीतीने समोर आला आणि एकदम धाडकन उभा राहिला असं होत नाही. तो सावकाश एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर कार्य करायचं आहे तो सावकाश रीतीने प्रियानो एंट्री मारत आहे. प्रभू येशू ख्रिस्त तिथंच असतो, परिस्थिती प्रियानो तिथंच असते, पण प्रभू येशू ख्रिस्त आपल्याकडे निरखून बघत असतो आणि परिस्थितीनुसार प्रियानो दर्शन देतो आणि सावकाश रीतीने प्रियानो त्यांना तो प्रगट होत असतो. कधी कधी तुम्ही कदाचित तुमच्या बाईकवरती जे 2 आरशे लावलेले असतात त्या आरशांवरती त्या ठिकाणी लिहिलेलं असतं. काय लिहिलेलं असतं? द ऑब्जेक्ट इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. द ऑब्जेक्ट इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. आरशामध्ये तुम्हाला जी दिसत आहे वाहन ते जेवढं दूर दिसत आहे त्यापेक्षा जास्त ते जवळ आहे. तिथं सांगण्याचा अर्थ हा असतो. अगदी प्रभू येशू ख्रिस्ताचं त्या ठिकाणी प्रियानो तसंच असतं. काही लोकांना असं वाटत असतं की परमेश्वर माझ्या या परिस्थितीपासून त्यांनी तोंड फिरवलेलं आहे. काही लोकांना वाटत असतं की परमेश्वर मला अजून का मदत करत नाही, कुठं गेला तो तिथंच असतो प्रियानो, तो जवळच असतो, पण आपणच त्याच्याकडे प्रियानो लक्ष लावलेलं नसतं. यांचं देखील प्रियानो परिश्रम चाललेले आहेत, मासे धरण्याचं काम चाललेलं आहे. तिथं प्रभू येशू ख्रिस्त उभा आहे पण त्यांच्या तो दृष्टीच पडत नाहीये, त्यांना तो समजत नाहीये. तो अगदी प्रत्यक्ष उभा आहे तिथं, पण ते कामामध्ये किंवा त्यांच्या श्रमामध्ये इतके बिझी आहेत की प्रियानो त्यांना त्याची आठवणच होत नाहीये. पण प्रभू तिथं आहे, तो हळवा रीतीने आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त परिस्थितीनुसार दर्शन देतो आणि दर्शन देत असताना दुसरा मुद्दा मी सांगत आहे, तो हळवा रीतीने व्यक्तीच्या जीवनामध्ये येत असतो. काही लोकांना वाटत असतं ताबडतोब प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या जीवनातली परिस्थिती बदलून टाकावी. आज आत्ता या क्षणाला परमेश्वराकडे मी प्रार्थना केली म्हणजे माझ्या प्रार्थनेचं उत्तर लगेचच त्याने द्यावं. मी असं कार्य केलेलं आहे प्रभू, मी एवढं हे केलेलं आहे, लगेचच प्रभूने माझ्या जीवनासाठी काहीतरी करावं आणि मला या परिस्थितीमधून बाहेर काढावं. नाही प्रियानो, तो हळुवार रीतीने तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. तो एकदम येतो आणि एकदम जातो असं कधीच होणार नाही आणि अपेक्षा करू नका प्रियानो. त्यासाठी मनुष्याच्या अंतःकरणाची तयारी प्रियानो तो करण्यासाठी संधी देत असतो. यावेळेला शिष्यांच्या जीवनामध्ये देखील त्याला कार्य करायचं आहे, पण हळुवार रीतीने प्रियानो तो त्या ठिकाणी प्रगट होत आहे. त्याने काही त्या ठिकाणी केलेलं नाही, तो उभा आहे, त्यांनी पाहिलेलं आहे. कदाचित त्यांची दृष्टी पडली पण त्यांना असं वाटलं असेल की हा दुसराच कोणतरी मनुष्य आहे. 2 गोष्टी प्रियानो आपण पाहिल्या. परिस्थितीनुसार प्रभू येशू ख्रिस्त त्यांना दर्शन देत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हळुवार रीतीने प्रियानो त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करत आहे. आज बरेचसे लोक जे आहेत प्रियानो आपल्या भारत देशामधले, त्यांना ख्रिस्त माहीत नाही, जिवंत प्रभू माहीत नाही प्रियानो, आणि म्हणून ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रियानो त्यांचं डोकं टेकण्यासाठी प्रियानो जातात. कुठं मूर्तीकडे जातात, कुठल्या नदीकडे जातात, कुठल्या मनुष्याकडे जातात, कुठल्या स्वामीकडे जातात, पण देव त्यांना मिळत नाही आहे प्रियानो. आज प्रियानो देव त्यांना त्यांच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं त्यांच्या जवळ आहे, पण त्यांचं लक्ष अजून गेलेलं नाही. पण एक ना एक दिवस प्रियानो जर त्यांनी त्याला पाहिलं किंवा त्याच्याकडे ते वळाले तर निश्चितच प्रभू कार्य करणार आहे.
हेच पुढं प्रियानो आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जो तिसरा मुद्दा मी त्या ठिकाणी म्हणत आहे, तिसरा मुद्दा असा आहे की का परमेश्वराने त्यांना आता दर्शन दिलेलं आहे, तर त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांच्या जीवनामध्ये त्याला दया दाखवायची आहे, त्यांच्यावरती कृपा करायची आहे. प्रियानो, त्यांची परिस्थिती भयंकर आहे या ठिकाणी, आणि म्हणून रात्रभर त्यांनी श्रम केलेले. मासे धरणारा चांगली व्यक्ती त्यांच्यामध्ये आहे, परंतु तरी देखील त्यांना मासे मिळालेले नाहीत. आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्त आता काय म्हणत आहे, 5व्या वचनामध्ये तिथं म्हटलेलं आहे, तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय? प्रश्न त्यांनी एक विचारला. उभा आहे तो, बराच वेळ त्यांची सर्व कष्ट तो पाहत आहे, आणि आता मात्र तो प्रश्न विचारत आहे, मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय? आता मुलांनो म्हणताना काही लहान मुलं नाही आहेत, पण आता मात्र ती त्याची खरोखरची देवाने दिलेली मुलं आहेत, आणि म्हणून त्यांना त्या उद्देशाने तो म्हणत आहे. दुसऱ्या बाजूला असंही वाटत आहे, मुलांनो शब्द का म्हटलेलं आहे, कारण त्यांच्यामध्ये जी सेवा प्रभू श्री ख्रिस्ताने केलेली आहे, त्यांना 3.5 वर्ष प्रियानो जे काही त्यांनी शिकवलेलं आहे, त्यांनी दाखले दाखवले, चमत्कार दाखवले, ते सगळं काही त्यांनी पाहून सुद्धा त्यांना जे कार्य करायला पाहिजे आहे ते करत नाही आहेत. उलट लहान मुलांसारखं कदाचित ते खेळण्याकडे प्रियानो आता वळलेले आहेत, आणि जो मुद्दा आहे त्या मुद्द्यापासून ते बहकलेले आहेत. तरी त्यांना तो रागून बोलत नाही, तो प्रेमाने त्या ठिकाणी म्हणत आहे, मुलांनो, तुमच्याकडे काही खावयास आहे का? त्याचा विचारण्याचा जो प्रश्न आहे तो प्रियांनो अगदी जसा एखादा बाप आपल्या मुलाला विचारतो, अगदी त्याप्रमाणे प्रियांनो आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला हे बघायला मिळत आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या कष्टांकडे, परिश्रमांकडे तो अगदी निरखून बघत आहे, आणि आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीची गरज आहे हे सुद्धा प्रियांनो तो ओळखतो. त्यांच्याकडे खरंच काही खायला नव्हतं, आणि म्हणून त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे, त्यांनी त्याला उत्तर दिले नाही, एवढंच ते बोलले. त्यांना माहीत नाही अजूनही की तो येशू ख्रिस्त आहे, तो त्यांचा गुरु आहे, प्रभू आहे, हे अजूनही त्यांनी ओळखले नाही. त्यांना असं वाटलं की कोणीतरी एक गरीब मनुष्य असेल कदाचित, आणि आम्ही मासे पकडल्यानंतर आमच्याकडून काहीतरी तो खाण्यासाठी मागत असेल असं त्यांना वाटलं, आणि म्हणून ते फक्त नाही म्हणाले आणि त्यांचं संभाषण संपलेलं आहे. परंतु प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये त्याला प्रवेश करायचा आहे, आपल्या जीवनामध्ये येऊन त्याला आशीर्वाद प्रियांनो द्यायचे आहेत, तर तो हळूवार रीतीने परिस्थितीनुसार आपल्या जीवनामध्ये प्रियांनो प्रवेश करत आहे. आणि या गोष्टीवरून प्रियांनो आपल्याला दिसून येत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि दया आपल्यावरती खूप आहे. होय प्रियांनो, त्याने बऱ्याच वेळेला आपल्याला सांगितलं की माझी दया जी आहे, माझी कृपा जी आहे ती तुमच्यावरती आहे. ज्यावेळेला त्याने दर्शन दिलं होतं पहिल्यांदा, त्यावेळेला सुद्धा प्रियांनो आपल्याला पाहायला मिळत आहे, योहान याचा 20वा अध्याय आणि 22 वचनामध्ये म्हटलेलं आहे, असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला व त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. त्याने फुंकर टाकला आणि सांगितलं स्वीकार करा. यावेळेला प्रियांनो त्याने अजून काही केलेलं नाही, पण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना 6व्या वचनामध्ये काय म्हणत, त्याने त्यांना म्हटले, मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका, म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून त्यांनी ते टाकले, तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. आता त्यांना जी गरज होती ती गरज प्रभू येशू ख्रिस्ताने पुरवलेली आहे. एका बाजूला जर पाहिलं प्रियांनो, तर प्रभू येशू ख्रिस्ताने अनुवादाच्या पुस्तकामधून सैतानाशी संभाषण करत असताना त्याने वचन सांगितलेलं आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने त्या ठिकाणी तो जगणार आहे. हे सांगितलेलं असताना देखील आपल्याला त्या ठिकाणी ही गोष्ट समजून घ्यायची आहे की मनुष्य फक्त भाकरीने जगणारे असं नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने. त्याने हे पण सांगितलं नाही की देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनानेच तो जगेल, पण त्याला भाकरीची पण गरज आहे. आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये प्रियांनो काय आहे काय नाही हे प्रभू येशू ख्रिस्ताला चांगल्या रीतीने माहीत आहे. आणि तरी देखील प्रियांनो आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तेकृत शुभवर्तमान आणि त्याचं प्रियांनो 6वा अध्याय जो आहे आपल्याला त्या ठिकाणी प्रियांनो
चांगल्या रीतीने माहीत आहे की काय खावे काय पांघरावे याच्याबद्दल तो म्हणत आहे, चिंता करत बसू नका. मत्तेकृत शुभवर्तमान 6वा अध्याय आणि मी 31 पासून प्रियानो वाचत आहे. यास्तव काय खावे काय प्यावे काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्या जाणून आहे. स्वर्गीय पित्याला माहित आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला देखील माहिती आहे यांची गरज काय आहे. पण तो काय म्हणते पुढे, ही जी धडपड आहे हे परराष्ट्रीय लोक करतात. तुम्हाला या खाण्यापिण्याच्या पांघरण्याच्या गोष्टींबद्दल चिंता करायची नाही. मी ते सगळं काही देव म्हणत आहे, मी देणार आहे प्रभू येशू ख्रिस्त. पण तो 33 वर्षामध्ये काय म्हणत आहे, तर तुम्ही पहिल्याने त्याचं राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवणं झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. इट इज फ्री आफ्टर यू सीक द किंगडम ऑफ गॉड. तुम्हाला याही गोष्टी मिळतील. याच्यावरती एक फ्री म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट आली की लोक धावत जात असतात, नाही का. याच्यावरती हे फ्री आहे आणि मग ते फ्री काय आहे त्याच्यावरती त्यांचं जास्त लक्ष असतं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत नाही, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटायला पाहिजे प्रियांनो. इथं प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या शिष्यांना जर बघितलं तर त्यांना सांगितलेलं आहे, त्यांना प्रियांनो अधिकार दिलेले आहेत. विशेष करून प्रियांनो पेत्राचं जीवनामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी पेत्रातला तर त्या स्वर्गाच्या किल्ल्या दिलेल्या आहेत. या खडकावर मी माझी मंडळी रचीन. हाच पेत्र प्रियांनो त्या ठिकाणी प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारत सुद्धा आहे. वेगवेगळ्या रीतीने पेत्राच्या जीवनामध्ये अनुभव आलेले आहेत. पण हा पेत्र मात्र आता प्रभूच्या सेवेसाठी प्रियांनो पुढे जाण्यापेक्षा तो मात्र आता त्याच्या जुन्या मार्गाकडे परत एकदा वळलेला आहे आणि मासे धरण्यासाठी निघालेला आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रियांनो परमेश्वर दया करत आहे. आणि म्हणून खरं तर या कारणासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना समुद्रावरती दर्शन दिलेलं आहे. माझ्या वाचण्यामध्ये ज्या वेळेला हे येत होतं त्यावेळेला प्रियांनो असं दिसून आलं की येशू ख्रिस्ताच्या जाळ्यामध्ये 12 मासे सापडले. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने 12 शिष्यांना निवडलं. त्यातला एक मासा त्या जाळ्यातून प्रियांनो निघाला आणि यहूदा इस्करियोत जो आहे त्याने गळफास लावून, कारण त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलं. आता राहिले 11 आणि 11 शिष्यांपैकी हे 7 शिष्य पेत्राबरोबर, पेत्र धरून 7 शिष्य माचव्यात बसून मासे धरायला परत एकदा चाललेले आहेत. म्हणजे राहिले किती आता? 11 पैकी 7 गेले, फक्त 4 राहिले, ते तिथं नव्हते. म्हणजे मेजॉरिटी बघितली तर पेत्राचं पारड जड होत चाललंय आणि येशू ख्रिस्ताचे शिष्य कमी होत चालले आहेत असं वाटायला लागलं. म्हणजे माझ्या वाचण्यामध्ये मला वाटायला लागलं होतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी त्यांना दर्शन दिलं का? कारण हा जो आहे हा उतवळ्या दाखवलेला आहे थोडासा. त्याचा आवेश जो आहे तो भरपूर आहे आणि कदाचित तो स्वतः ज्या वेळेला मासे धरण्यासाठी निघालाय या बाकीच्यांना सुद्धा प्रभूच्या मार्गापासून तो त्यांना बहकून चाललेला आहे काय. आणि म्हणून मोठ्या पहाटेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दर्शन दिलेलं आहे. एकामुळं सगळे बाकीचे सुद्धा बहकले जातील कदाचित आणि त्यांना थांबवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दर्शन दिलेलं आहे. पेत्रामध्ये आवेश खूप आहे, पण त्या आवेशाचा चांगला उपयोग प्रियांनो आपल्याला नंतर पाहायला मिळतो ज्यावेळेला पवित्र आत्मा आल्यानंतर काय घडलं ते. पण आता मात्र अजूनही पवित्र आत्मा त्यांना मिळालेला नाही, अजूनही त्यांना ते शहाणपण मिळालेलं नाही, अजूनही ते प्रौढ व्यक्तीसारखे वागत नाहीये. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे, मुलांनो, पुढे आपण नंतर बघणार आहोत प्रियांनो, पुढच्या आठवड्यामध्ये मी प्रभू येशू ख्रिस्त कशा रीतीने पेत्राला हाक मारत आहे ते सुद्धा आपण प्रियांनो नंतर पाहणार आहोत. पण त्याच्यामधला जो आवेश आहे त्या आवेशाला चांगली दिशा मिळायला पाहिजे. माझे जे पाळकसाहेब होते मावास्कर, रेव्हरंड प्रमोद मावास्कर, ते नेहमी म्हणायचे, जोश होता है लेकिन होश खो बैठ जाते हैं. माणसामध्ये जोश खूप असतो पण होश कधी कधी नसतो. आणि मग ते म्हणायचे, नाही, इंसान में जोश भी होना चाहिए और होश भी होना चाहिए.
प्रत्येकामध्ये जोश पण पाहिजे, पण टाळ्यावरती राहायला पाहिजे. आपण कशासाठी ते वापरत आहे, आपण कोणत्या कार्यासाठी ते करत आहोत. पेत्रामध्ये त्या ठिकाणी प्रियानो आवेश आहे, परंतु तो आवेश जो आहे त्या ठिकाणी प्रियानो आता वेगळ्या मार्गाला तो घेऊन चाललेला आहे. कारण त्याने सुरुवातच केलेली आहे. 3ऱ्या वचनात जसं आपण वाचलं की शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, मी मासे धरावयास जातो. ते त्याला म्हणाले, आम्हीही तुझ्याबरोबर येतो. तेव्हा ते निघून माचव्यात बसले, पण त्या रात्री त्यांना काही धरले नाही. एक्सपर्ट आहे तो, पण काहीच धरलं नाही. त्यांच्या जीवनामध्ये प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने आता का दर्शन दिलेलं आहे? कारण त्यांची परिस्थिती दयनीय आहे. आता त्यांच्या जीवनामध्ये प्रियानो का प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलेलं आहे? कारण तो हळवा रीतीने त्यांच्या जवळ आणखीन प्रियानो अंतःकरणामध्ये कार्य करण्यासाठी तयार आहे. का प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिले? तर त्यांच्यावरती दया करावी, त्यांच्या परिस्थितीमधून त्यांना बाहेर काढावं आणि त्यांना सांगावं की खरंच तुम्ही कशासाठी निवडलेले आहात. त्यांना भूक लागलेली आहे. आणि मग या वचनामध्ये प्रियानो काय झालेलं आहे आपण त्या ठिकाणी वाचतो प्रियानो 5व्या वचनामध्ये. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मुलांनो तुमच्याजवळ काही खाव्यास आहे काय? त्यांनी त्यांना उत्तर दिले नाही. त्याने त्यांना म्हटले, माचव्याच्या उजव्या बाजूस जाळ टाका, म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून त्यांनी ते टाकले. तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. इतके मासे, आता त्यांना मासेच पाहिजे होते ना, इतके मासे त्यांना दिले. मागच्या वेळेला त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राच्या नावेमध्ये उभं राहून त्याला सांगितलं होतं की खोल पाण्यामध्ये घेऊन चल. त्यावेळेला पेत्राने सांगितलं होतं, आम्ही रात्रभर प्रयत्न केले आणि आम्हाला मिळालं नाही. आणि त्यावेळेला ते मासे जे मिळाले तिथं म्हटलेलं की ते जाळं फाटायला लागलं होतं. पण आता मात्र त्यांचं जाळं फाटलेलं नाही आहे. आणि या ठिकाणी प्रियानो आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या माशांचा घोळका त्यांना दिल्यानंतर सुद्धा पेत्राचे अजून डोळे उघडलेले नाही आहेत. त्यांची भूक एवढी आहे, त्याहीपेक्षा जास्त प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दिलेलं आहे. आता घ्या, तुम्हाला हे सगळं पाहिजे ना, याच्यासाठीच तुम्ही चालला आहात ना, रात्रभर तुमचे कष्ट जे आहेत यासाठी चाललेत, हे घ्या. एकदा आपल्याला माहिती आहे प्रियानो, शंभरोनी स्त्रीबरोबर ज्या वेळेला संभाषण चाललं होतं त्याचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं, आणि मग शिष्य जे आहे ते भाकर आणण्यासाठी प्रियानो गेले. योहान शुभवर्तमान 4था अध्याय आणि त्याच्या 31 वचनामध्ये, 31 वचनापासून मी तुमच्यासाठी वाचत आहे. योहान 4था अध्याय 31 वचन. शिष्य त्याला विनंती करू लागले की गुरुजी जेवा. परंतु तो त्यांना म्हणाला, तुम्हाला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ खावायला आहे. यावरून शिष्य एकमेकास म्हणू लागले, याला कोणी खावयास आणले असेल? ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे त्यावेळेला प्रियानो. त्याला तो शारीरिक 100% मनुष्य होता, 100% देव होता, परंतु 100% मनुष्य या नात्याने त्याला सुद्धा भूक लागत होती. परंतु ते प्रियानो त्याने कार्य बाजूला ठेवलं आणि तो त्यांना शिकवत आहे त्या ठिकाणी की ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे, तेच कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. शारीरिक भूकेपेक्षा आध्यात्मिक रीतीची माझी जी सेवा आहे त्याला प्राधान्य द्यायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे प्रियानो की शिष्यांना आध्यात्मिक गोष्टीकडे नाही, परंतु प्रियानो शारीरिक गोष्टींकडे लक्ष लागलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने खरं तर त्यांना दाखवून देत होता की मी तुम्हाला कशासाठी नेमलेलं आहे खरं तर. पण त्यांच्या त्या गोष्टींना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने आशीर्वादित केलेलं आहे. 3 मुद्दे पाहिले प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्ताने का त्यांना दर्शन दिलं? सगळ्यात पहिला मुद्दा आहे त्यांच्या परिस्थितीनुसार प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दर्शन दिले. नंबर 2, प्रभू येशू ख्रिस्ताने हळुवार रीतीने त्यांच्यामध्ये कार्य करायचं म्हणून आणखीन हळुवार रीतीने, अजूनही पुनरुत्थान झाल्यानंतरही त्यांच्यामध्ये ती परिपक्वता आलेली नाही म्हणून प्रियांनो त्याला कार्य करायचं आहे, त्याने प्रगट झालेला आहे. 3रा मुद्दा जो आहे त्यांच्यावरती दया करावी आता म्हणून प्रियांनो त्याने त्यांना दर्शन दिलेलं आहे. 4था आणि शेवटचा मुद्दा यावेळेला प्रियांनो मी म्हणत आहे
की प्रभू येशू ख्रिस्ताने का त्यांना दर्शन दिलं समुद्राच्या किनाऱ्यावरती? कारण त्याचं सामर्थ्य त्याला त्या ठिकाणी दाखवायचं होतं. कसं दाखवलं त्याने सांगितलं प्रियानो की तुमच्या उजव्या बाजूस जे आहे ते जाळं टाका, एवढंच तो म्हणाला. अजूनही त्या शिष्यांना माहीत नाही. त्यांना तो विचारत आहे, मुलांना तुमच्याजवळ काही खायला आहे काय? पुढं तो म्हणत आहे, त्यांनी त्याला उत्तर दिले नाही. त्याने त्यांना म्हटले, माचव्याच्या उजव्या बाजूस जाळ टाका म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून त्यांनी ते टाकले, तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. एवढ्या रीतीने सामर्थ्य प्रभू श्री ख्रिस्ताने त्यांना दाखवलं की तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी मी तुम्हाला भरपूर रीतीने देत आहे. त्यांना पुन्हा एकदा रिकाम्या हाताने प्रभू श्री ख्रिस्ताने घरी जाण्यासाठी पाठवलं नाही. घरी जाऊन कदाचित त्यांच्या मुलाबाळांना काय दाखवतील ते, किंवा त्यांची जी गरज आहे त्या गरजेप्रमाणे प्रभू श्री ख्रिस्ताने तरी त्यांना सांगितलेलं आहे की घ्या हे भरपूर, आणि त्याने फक्त सांगितलं की उजव्या बाजूस टाका म्हणून. प्रियानो, आजही ही गोष्ट वाचल्यानंतर परत एकदा मी म्हणत आहे की भारत देशामध्ये आज कितीतरी लोक आहेत प्रियानो की त्यांना ख्रिस्त अजूनही माहीत नाही. ते त्यांच्या परिस्थितीमध्ये अडकून आहेत, गांगरून गेलेले आहेत, गांजलेले आहेत. पण त्यांना जर ख्रिस्त कोणी दाखवला तर प्रियानो त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेचं पालन करतील. शिष्यांची परिस्थिती जर बघितली ना, त्यांना माहीत नाही त्यांच्याशी कोण संभाषण करत आहे. त्यांना माहीत नाही कोणी आपल्याला आज्ञा दिलेली की उजव्या बाजूस जाळ टाका. त्यांना माहीत नाही तो येशू आहे म्हणून, ख्रिस्त आहे म्हणून, त्यांचा स्वामी आहे म्हणून, नाही अजून माहिती. पण त्यांची परिस्थिती अशा रीतीने झालेली आहे की कोणीही काही सांगितलं तरी चालेल, आम्ही ते कार्य करू. आणि म्हणून त्यांनी पटकन त्या सांगण्याप्रमाणे जाळं टाकून दिलं प्रियानो. आणि त्यांनी बघितलं की अरे, तो तिथं जो सांगत आहे त्यांनी जाळं सांगितलं उजव्या बाजूला टाकायला, आणि तिथून आम्हाला एवढे मासे मिळाले. पण प्रियानो, लक्षात घ्या, त्यांचं अंतःकरण अजूनही कठीण आहे. मी मगाशी ते म्हणत आहे प्रियानो की भारत देशामध्ये आपल्या कितीतरी ख्रिस्ती लोकांना ही संधी उपलब्ध आहे की ख्रिस्तीतर लोकांना आज आपण येशूबद्दल सांगावं. ते इतक्या परिस्थितीमध्ये, वाईट परिस्थितीमध्ये आहेत की ते कोणतीही गोष्ट करायला तयार आहेत. कितीतरी साक्ष प्रियानो आपल्याला ऐकायला मिळतात की त्यांच्या त्या परिस्थितीमध्ये कोणीतरी फक्त त्यांना सांगितलं होतं, त्याचं स्मरण त्यांना झालं. कोणीतरी एखादा ट्रॅक्स त्यांना दिला, त्याचं स्मरण त्यांना झालं. कोणीतरी एखादी व्हिडिओ फिल्म फॉरवर्ड केली आणि त्याच्यावरून त्यांना समजलं की हा जिवंत देव आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये प्रियानो ते प्रभूकडे वळालेले आहेत. कदाचित शक्य झालं तर या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक क्लिप मी टाकेल प्रियानो. क्लिप म्हणजे ते लिंक टाकेल मी की ज्याच्यामध्ये प्रियानो ती साक्ष त्या माणसाची की तो दक्षिण भारतातला हिंदू व्यक्ती, पण प्रभूचा अनुभव त्याला कसा झाला. तो येशू ख्रिस्ताला बिलकुल त्या ठिकाणी मानत नव्हता किंवा येशू ख्रिस्ताच्या लोकांचं बिलकुल तो ऐकत नव्हता. पण परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये कसं कार्य केलं, त्याला सांगितलं कोणीतरी, आणि त्या सांगितल्याप्रमाणे प्रियानो तो प्रचिती घेत गेला. आणि तो जो व्यक्ती सगळे श्लोक म्हणणारा तो ख्रिस्ताकडे कसा आला प्रियानो, ही साक्ष 1 तासाची आहे. पण मी खरंच सांगतो तुम्हाला त्याच्यातून आशीर्वाद मिळतील. कारण मी ती साक्ष पूर्ण रीतीने अक्षरशः 1 तास मी पूर्ण ती ऐकली. आणि काही वेळेला तर त्या साक्षीवरून मध्येच असं वाटायचं की खरंच टाळ्या वाजव्या प्रभूसाठी की किती प्रभूने याच्या जीवनात कार्य केलं. प्रभू परमेश्वर लोकांच्या जीवनामध्ये प्रियानो कार्य करायला तयार आहे. फक्त कोणीतरी त्यांना सांगावं आणि त्याच्या आज्ञेचं पालन केलं तर प्रियानो सर्व काही देव आशीर्वादित करेल. पेत्राला मात्र अजून जाणीव झालेली नाहीये. पेत्र आणि बाकीच्या शिष्यांना पण समजलं नाही. पेत्राला तर खरं तर पहिला शिष्य म्हणून ज्या वेळेला त्याचं पाचारण करण्यात आलं त्यावेळीची घटना तरी पेत्राने आठवायला पाहिजे होती.
अरे माझ्या नावेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त चढला, त्यांनी लोकांना उपदेश केले आणि मग उपदेश झाल्यानंतर तो म्हणाला खोल पाण्यामध्ये घेऊन चल. आणि मग मी त्याला म्हटलं होतं की नाही, आम्ही रात्रभर प्रयत्न केले पण आम्हाला काही मासे मिळाले नाहीत, पण तू म्हणत असशील तर आपण परत एकदा जाळं टाकायला तयार आहोत. आणि म्हणून तो खोल पाण्यामध्ये गेला आणि जाळं टाकल्यानंतर त्याला तिथं दिवसा ढवळ्या मासे मिळाले. मी मगाशी म्हटलं प्रियानो, मासे दिवसा ढवळ्या मिळत नसतात, ते रात्रीच्या वेळेला भरपूर मिळतात. पण जेवढं रात्रीच्या वेळेला मिळत नाही त्याच्यापेक्षाही जास्त मासे त्यांना मिळाले की जाळं त्यांचं फाटून गेलं. तो अनुभव तरी पेत्राने त्या ठिकाणी आठवायला पाहिजे होता. पण पेत्राचं अजूनही अंतःकरण सेन्सिटिव्ह झालेलं नाही, त्याला सिग्नल पण मिळाले नाही आहेत अजून. पण 7व्या वचनामध्ये प्रियानो म्हटलेलं आहे की जे आपण वाचलं नाही परंतु या ठिकाणी वाचत आहे. 7व्या वचनात म्हटलं, यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला. ज्या शिष्यावर येशूची प्रीती म्हणजे कोण? योहानच. हाच तो लिहितोय, स्वतःचं नाव लिहित नाहीये. पण तो त्याला मात्र इंटिमेशन मिळालं, त्याला मात्र एकदम क्लिक झालं, त्याला मात्र ते समजलं. अरे त्यांनी उजव्या बाजूला सांगितलं माशांचं जाळं टाक म्हणून, आम्हाला मिळाले, इतके भरपूर मिळाले, हा कोण आहे? त्यावेळेला तो काय म्हणाला? यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला काय? प्रभू आहे, प्रभू आहे. एकदा नाही, प्रभू आहे. परत म्हणाला अरे प्रभू आहे तो. आणि हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कमरेपाशी गुंडाळून घेतला, कारण तो उघडा होता आणि त्याने समुद्रात उडी टाकली. तो उघडा आहे म्हणजे किती प्रियानो रात्रभर कष्ट करण्याची त्याची तयारी होती. आता त्याला त्याच्या स्वतःच्या कृत्याबद्दल त्याला लाज वाटायला लागली. प्रियानो उघडा आहे तो, खरं तर उघडा नव्हता तो, पण वरचा जो अंगरखा असतो तो त्याने घातलेला नव्हता. तो बाजूला ठेवून, आतले कपडे चांगले होते, ते अडखळून होऊ नये मासे पकडण्यासाठी कधी कधी हातांमध्ये ते कपडे अडकतात म्हणून त्याने ते काढले होते. पण पाहुणा समोर ज्या वेळेला व्यवस्थित रीतीने जायचं त्यावेळेला कपडे तर चांगले घालून जात असतात. त्याला स्वतःच्या कृत्याबद्दल लाज वाटलेली आहे आणि म्हणून लगेचच त्याने त्या ठिकाणी तो अंगरखा घातला आणि समुद्रात उडी टाकली. कशासाठी समुद्रात? तो काही ख्रिस्तापासून पळून गेला नाही किंवा त्याला आत्महत्या करायची होती, नाही. कदाचित आपल्याला असं वाटतं की यहुदासारखा हा सुद्धा परत एकदा सुटतो का काय? यहुदा एक निसटला, आता हा सुद्धा खरा शिष्य आहे का नाही हा प्रश्न पडतो प्रियानो. एवढं सगळं त्याच्या जीवनामध्ये त्याने अनुभव घेतला, पण हा सुद्धा त्याच्यापासून दूर जायला लागला. पण त्यांनी पाण्यामध्ये उडी टाकली, पण तो कुठल्या? येशू ख्रिस्ताच्या दिशेने तो गेला. प्रिया तो आधी तिथं जाऊन पोहोचला. तुम्हाला आणि मला प्रियानो या 4थ्या मुद्द्यामधून देखील प्रियानो आपल्याला पाहायचं आहे की त्याचं सामर्थ्य आपण अनुभवलेलं आहे, पण तरी देखील आपण त्याच्यापासून दूर जातो का? तरी देखील प्रियांनो आपण प्रभूकडे अजूनही डिमांड करत राहतो का? नाही प्रभू माझ्या जीवनामध्ये असं कर तसं कर. किती वर्ष प्रियांनो येशू ख्रिस्ताने 3.5 वर्षापर्यंत यांच्यामध्ये कार्य केलं, पण अजूनही त्यांना समजले नाही का? आपण समजू शकतो, कारण पवित्र आत्मा अजून त्यांच्यावर आला नव्हता की त्यांना योग्य वेळेला त्या गोष्टी क्लिक करेल. तेवढं सिरियसली त्यांनी घेतलं नव्हतं. आजही प्रियांनो आपल्या जीवनामध्ये आपण ख्रिस्ताला सिरियसली घेतलंय का नाही? का अजूनही प्रियांनो आपण आपल्याच विचारांमध्ये प्रियांनो आहोत? आज्ञेचं पालन केलं आणि प्रियांनो त्यांना त्या ठिकाणी ते मिळालेलं आहे. एका ठिकाणी मी वाचलं होतं प्रियांनो याच्याबद्दल, त्याचं मराठीमध्ये मी म्हटलेलं आहे की भूतकाळातील कृपा म्हणजे पूर्वी भूतकाळातील कृपा देव अशा प्रकारे घडवतो की भविष्य काळातील होणाऱ्या कृपेच्या वेळेस त्या पुन्हा त्याला त्या आठवतील. म्हणजे आपल्या मागील जीवनामध्येच परमेश्वराने अशा काही कृपा करून ठेवलेल्या आहेत की भविष्य काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये सुद्धा ज्या वेळेला देव पुन्हा एकदा आपल्यावरती कृपा करेल त्यावेळेला त्या व्यक्तीला मागील जीवनामध्ये आपल्या काय केलं परमेश्वराने त्याची आठवण त्याला होईल. अशा रीतीने तो कृपेवरती कृपा प्रियानो करत राहत असतो. कृपेवरती कृपा. आणि देवाने हे सगळं प्रियानो सेटिंग करून ठेवलेलं आहे, आपल्याला आठवायला पाहिजे. आणि ज्या माणसाला ते आठवतं ना तो मनुष्य देवाच्या चरणाजवळ अगदी नम्र होऊन त्याचे आभार मानत असतो, त्याची भक्ती आणि स्तुती करत असतो.
त्या व्यक्तीला त्याचं पहिलं प्रेम जे आहे ते आठवतं प्रियानो. मी देवाबरोबर कसा चालत होतो. दावीद म्हणतो नाही का, मी देवाबरोबर मी कसा चाले, गजर करत. सुरुवातीला काय आवेश होता, आज कुठे गेला प्रियानो तो आवेश. आणि आवेश असला तर तो योग्य रीतीने आपण वापरत आहोत का. प्रकटीकरण प्रियानो म्हणत आहे 2रा अध्याय आणि 4थं वचन आपण वाचून प्रियानो प्रार्थना करूया. प्रकटीकरण त्याचा 2रा अध्याय 4थं आणि 5व्या वचनामध्ये म्हटले, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कुठून पतन पावला आहेस याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. तू पश्चाताप केला नाही तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकेल. आठवतो म्हणत आहे, तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी मी तुला दोष देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त एफिसच्या मंडळीला प्रियानो त्या ठिकाणी म्हणत आहे. काय प्रियानो, आपण खरंच आपली पहिली प्रीती जी देवावर होती किंवा सुरुवातीच्या काळामध्ये जी प्रीती होती ती आपण विसरलो का. आपण खाली खाली चाललोय का पेत्रासारखं प्रियानो भटकत चाललोय. आपल्या एकट्यामुळे आपलं कुटुंब, आपले बाकीचे लोक सुद्धा प्रियानो ख्रिस्तापासून दूर जायला लागलेले आहेत. उलट ख्रिस्ताच्या जवळ येण्यापेक्षा आपण अजूनही लांब चालू आहेत. अजूनही प्रियानो वेळ आहे. या दिवसांमध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने संधी दिली. लॉकडाऊनचा काळ आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये स्वतःला रिवाईव्ह करा प्रियानो. ख्रिस्ताच्या जवळ या, पहिली प्रीती प्रियानो आठवा. मी काल हा संदेश करत असताना मला लॉकडाऊनबद्दल मी परत एकदा थोडंसं निराश झालो होतो आणि म्हटलं, खरंच देवा हे काय आहे, लॉकडाऊन कधी संपणार आहे. तर माझ्यासमोर परमेश्वराने अक्षरशः 2-3 गोष्टी अशा सांगितल्या आणि त्या गोष्टी प्रियानो अशा होत्या. पहिलं वाक्य समोर आलं, हे लॉकडाऊन म्हणजे शांतता आहे ना आता सगळीकडे. कुठं आवाज नाही, गोंधळ नाही, चोऱ्या माऱ्या काही नाही, काहीच नाही. मराठीमध्ये म्हण आहे, वादळाच्या आधीची शांतता. वादळाच्या आधीची शांतता आहे म्हणजे लॉकडाऊन आहे. आता येत्या दिवसामध्ये मोठं वादळ येणार आहे. कोणतं वादळ देवाला माहीत आहे. दुसरी गोष्ट देवबापाने मला दाखवली की ज्यावेळेला सुनामी येते त्यावेळेला प्रियानो, सुनामी येण्याआधी समुद्र किनाऱ्यावरती जे पाणी येत असतं, धडकत असतं, ते समुद्रामध्ये प्रियानो पुन्हा एकदा फार आतमध्ये खोल रीतीने जातं. आतमध्ये पाणी जातं आणि आपल्याला वाटतं, अरे हे कसं काय सगळं आतमध्ये गेलं. पण त्यानंतर जेव्हा ती लाट येते, ती पाण्याची लाट इतकी मोठी असते, उचमळून येते की सगळं काही प्रियानो ते सामावून घेत असते. लॉकडाऊनचा पिरियड हा तसा आहे प्रियानो. आपल्याला वाटतं सगळीकडे शांत आहे, काहीच नाही आता, पण मोठी लाट येणार आहे. तिसरी गोष्ट देवबापाने मला दाखवली आणि त्याने सांगितलं की एलिया जो आहे त्याला सुद्धा एक मोठं कार्य करण्याआधी, म्हणजे बाल देवतांच्या लोकांबरोबर त्याला जे काय त्या ठिकाणी कर्मेल पर्वतावरती त्याने होमार्पण करत असताना त्यांना आव्हान केलं होतं, मोठं चॅलेंज घेतलं होतं की तुम्ही तुमच्या देवाला हाक मारा, मूर्तीला त्या, आणि ते अग्नीने पेटवून दाखवा तुम्ही होमार्पण केलेलं. आणि ज्यावेळेला ह्याच्यावर पाळी येते त्यावेळेला तो प्रार्थनेसाठी बसतो आणि मग तो म्हणतो त्याच्यावर पाणी होता. किती वेळा त्याने पाणी ओतायला सांगितलं आणि मग प्रियानो देवबापाने कार्य केलं. पण ते कार्य होण्याआधी एलियाला देवबापाने करिंत नावाचा जो ओळ आहे तिथं एकदम विश्रांती त्याला दिली. कावळ्याच्या द्वारे त्याला भाकर त्या ठिकाणी देण्यात आली. लॉकडाऊनचं पिरियड प्रियानो तसं आहे. पेत्राला आणि यांना सुद्धा लॉकडाऊनचं पिरियड होतं प्रियानो. हा काही नाही काम, काही काम नाही आहे, लॉकडाऊन आहे. पण नंतरच्या काळामध्ये प्रियानो आपल्याला माहीत आहे की प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय आणि 41 वचनामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की तो पेत्र, हाच पेत्र नंतर इतका आवेश त्याचा परमेश्वराने वापरून घेतला की 3000 लोक, त्याचा संदेश इतका भयंकर होता की 3000 लोक प्रियानो प्रभूमध्ये आले आणि त्यांनी बाप्तिस्मा घेतला. पेत्राचा आवेश. आज प्रियानो लॉकडाऊनचं पिरियड आहे. पेत्रासारखे आपण कदाचित असू, पण पेत्रासारखे प्रियानो आपण नंतर होऊ, हे पण प्रियानो एक आशा आहे. मगाशी आपण गीत गायलं प्रियानो, ते
परंतु आता मात्र प्रियानो ही संधी आहे. आपलं आत्मपरीक्षण करूया. आत्मपरीक्षण करूया प्रियानो, की परमेश्वराने ही संधी दिली आहे. 4 मुद्दे मी तुम्हाला सांगितले. प्रभू येशू ख्रिस्ताला काय गरज पडली की यांना समुद्राच्या किनारी पहाटेच्या वेळेला दर्शन द्यावं? कारण एकामुळं प्रियानो बाकी सगळे दूर चालले होते. नंबर 1, त्यांच्या परिस्थितीनुसार प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दर्शन दिलं. नंबर 2, हळुवारीतेने त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्रवेश करून कार्य दाखवायचं होतं. नंबर 3, की प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांच्यावरती दया करायची होती. आणि नंबर 4 प्रियानो, की प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य अजूनही त्यांनी पाहिलेलं नाही आहे, ते त्यांना आठवण करून द्यायची होती. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे. पुढच्या आठवड्यामध्ये प्रियानो पुढील जो शास्त्रभाग आहे, पेत्राचं आणि येशू ख्रिस्ताचं संभाषण, त्या दुसऱ्या भागामध्ये प्रियानो आपण पाहणार आहोत. यावेळेला आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत या वेळेसाठी. तुझी कृपा आणि दया प्रभू आमच्यावरती दिलीस. आणि खरोखर प्रभू, या लॉकडाऊनच्या काळामध्ये अधिक आणि अधिक प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ वचनामधून, प्रार्थनेमधून हितगुज करत राहावं, स्वतःच्या अंतःकरणाचं आत्मपरीक्षण करत राहावं. आणि खरोखर ह्या सुंदर संधीचा उपयोग प्रभू आम्ही तुझ्या नावाचं गौरव करण्यासाठी, तुला अधिक जवळून ओळखण्यासाठी, अधिक प्रभू आपल्या कुटुंबाला देखील तुझ्या चरणाजवळ घेण्यासाठी प्रभू आम्ही वापरावा. होय प्रभू, आज जगामध्ये लोक मरत आहेत या आजारामुळे, परंतु आम्ही जर जिवंत आहोत तर प्रभू हे आम्हाला प्रमाण आहे की तू आमच्यावरती अजूनही प्रेम करतो. का तर प्रभू तू आम्हाला अजूनही संधी दिलेली आहे. होय प्रभू, मंद क्रोध परमेश्वर आहेस. तुला क्रोध येतो, परंतु प्रभू तू मंद आहे. अजूनही प्रभू तू संधी देत आहे. आणि म्हणून प्रभू या संधीचा आम्ही सदुपयोग करावा. आणि जे जे प्रभू प्रियजन आज या संदेशाला ज्यांनी ऐकलेलं आहे त्यांना शहाणपण बुद्धी दे. ज्या गोष्टींमध्ये ते अजूनही कमी पडत आहेत त्या आध्यात्मिक गोष्टींमध्ये प्रभू त्यांना प्रभू परमेश्वर तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन दे. अजूनही प्रभू जे घरामध्ये प्रार्थनेमध्ये एकत्र कुटुंब म्हणून बसत नसतील त्यांना संधी दे प्रभू. त्यांच्यावर दया कर प्रभू. तुझा सेवक या नात्याने मी प्रार्थना करत आहे बापा. कोणाचाही प्रभू परमेश्वर काही चुकलं असेल तर पश्चातापी अंतःकरणाने प्रभू त्यांना तुझ्या चरणाजवळ घे. त्यांच्या पापांची क्षमा कर. नव्याने प्रभू तू त्यांचा उपयोग तुझ्या गौरवासाठी करून घे. आमचा विश्वास आहे प्रभू, तू पुन्हा एकदा आम्हाला या पुढील दिवसामध्ये कार्य करून तुझ्या सेवेसाठी उभं करशील. येशूच्या नावात मागते म्हणून दे. यावेळेला प्रियांनो आपण शेवटचं एक गीत गाणार आहोत. आणि गीत जे आहे, खातरी धन्य मज किती तारक येशू मनमनीही, हे मराठीमध्ये गीत आहे. मागील आठवड्यामध्ये प्रियांनो आपण भक्तीच्या सुरुवातीलाच एक इंग्लिश गाणं गायलं होतं, ब्लेसेड अश्युरन्स जीजस इज माइन. त्याच गाण्याचं हे मराठी प्रियांनो अनुवाद आहे. आणि सर्वांनी गाण्याचा प्रयत्न करा. आणि अशाच रीतीने प्रत्येक रविवारी जे इंग्लिश गाणं आम्ही गाऊ ते मराठीमध्ये प्रियांनो पुढच्या रविवारी आपण गाणार आहोत. म्हणजे इंग्लिश पण गाणं आपल्या काही लोकांना शिकायला मिळेल आणि मराठीमध्ये सुद्धा प्रियांनो आपण काही लोक गातील. तर यावेळेला आपण हे गीत सर्वजण गाऊया. खातरी धन्य मज किती तारक येशू मनमनीही, गौरवी दिव्य ही प्रचिती लाभली मज धन्य ती. नित्यची आता हे स्तुती गातो मी ख्रिस्ता त्राता महान. नित्यची आता हे स्तुती गातो मी ख्रिस्ता त्राता महान.
भेटेल सत्वरी. ही धन्य आशा मदंतरी. नित्यची आता हे स्तुती गातो मी ख्रिस्ता त्राता महान. नित्यची आता हे स्तुती गातो मी ख्रिस्ता त्राता महान. यावेळेला प्रियानो, आपण सर्वजण आहे त्या जागेवरती उभं राहू. आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया, त्यानंतर आशीर्वाद घेऊन आपण प्रियानो शेवटचे गीत गाऊ. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षित करू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपल्या परमेश्वराचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्वांबरोबर आज आणि सदा सर्व काळ असो. आमेन. काल आज सर्व काळ येशू सारखा. सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम. सर्व बदलती तरी येशू सारखा. आमीन. सगळ्यांना सलाम. शेवटची विनंती आहे, आपण येत्या बुधवारी टीम लिंक या ॲपवरती प्रियानो बायबल स्टडी घेणार आहोत. आणि म्हणून त्यासाठी तुमचे जे प्रश्न आहेत कृपा करून आधीच तुम्ही पाठवले तर फार बरं राहील. आणि आत्तापर्यंत आपण रविवारी पण बोलत राहतो आणि बुधवारी पण मी सांगत राहतो, आपले इंटरॅक्शन काही होत नाही. आणि खरं तर म्हणून टीम आपण लिंक जे ॲप आहे ते घेतलेलं आहे की जेणेकरून आपण बोलूया, संभाषण करूया. तर कृपा करून सगळ्यांना विनंती आहे की तुमचे प्रश्न असतील आपण त्यावेळेला ते हाताळणार आहोत. छोटंसं मनन मी घेईल फक्त वाटल्यास, पण जे आपण बायबलमधले प्रश्न आहेत, तुमचे जे गोष्टी आहेत त्या आपण एकमेकांना सांगणार आहोत, साक्ष ऐकणार आहोत. तुम्हाला काय अनुभव असतील तर ते सुद्धा आपण पुढील त्यावेळेला जो 7 ते 8 म्हणून बुधवारच्या दिवशी टीम लिंकवरती 7 वाजता सुरू होईल आणि 8 वाजेपर्यंत प्रेरणा आपण सगळं काही समाप्त करणार आहोत. कृपा करून या गोष्टीकडे लक्ष असू दे. थँक्यू. धन्यवाद.